नमस्कार. ओळखलं का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय. पण मला असं पाहून थोडं घाबरलं असाल ना? पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते. स्वप्नातल्या राजकुमारी आवा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं. रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून मी या कुटुंबात आले. आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला. ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा. तिचं हसणं, रडणं, माझ्या कुशीत येणं, तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला. पण काळाने घात केलाच. एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्याची सोड गमावली. आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत. आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करताय म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर विसरला. तीच हाकेला मुली म्हणायची, कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली. आणि आता तुम्ही, मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवले आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत करण्याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा तुला जपणार आहे. 17 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. दिसत नसले तरी असणार आहे. तुला जपणार आहे. अरे हे काय होत आहे? अरे बापरे, प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाच्यता करू नका. जे काही झालं ते, आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण काय काही कळलंच नाही, म्हणजे हे काय झालं. कुटुंबाची ओळख करून द्यायला आपण निघालो होतो आणि कोण प्लीज प्लीज सांगू नका. नमस्कार नमस्कार, या या या. आलात तुम्ही? हो हो हो. मला दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले, मध्ये पाहुणे आले. म्हटलं त्यांना बाहेर का थांबवलंय, आत या. हो, याला तुमच्या पाहुणचाराची व्यवस्था करत. तर मी तुमची ओळख करून देतो. या मंजिरी ताई आहेत, मंजिरी ताई रामपुरे. आणि खूप छान दिसतंय सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही. वा. तर मला एक गोष्ट सांगा, म्हणजे आम्ही मगासपासून इथे वावरतोय, फार छान वाटतंय. घर खूप छान आहे तुमचं, घरकुल खूप छान आहे तुमचं. अंबिकाची आठवण येते का हो कधी तुम्हाला? का नाही येणार? माझ्या घरचा अवलंबून भाग होतो. आणि जेव्हापासून ती गेली तेव्हापासून माझ्या वेदाची आई, अथर्वचं प्रेम सगळं हिरावून गेलं. आणि आम्ही खूप मिस करतो तिला, खूप आठवण येते तिच्या मनात. सगळ्यात जास्त काळजी मला वेदाची वाटते, कारण एवढ्या लहान वयात तिने तिची आई गमावली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंबिका गेल्यापासून वेदामध्ये नशी झाली. त्यामुळे तिच्यासाठी काय करावं, किती करावं, कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे पुन्हा ती बोलायला लागेल या जन्मात. खूप छान. पण ह्या तर गोष्टी झाल्याच, पण त्याचबरोबर मला एका गोष्टीचं अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी ही तुम्ही अगदी घरच्यांप्रमाणे घेता, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर खरं आहे का हे? हो, खरं आहे. त्याचा प्रत्यय येईलच तुम्हाला. माझ्या मते एखाद्याला कौतुक आणणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि रामपुरे घरात, त्यांच्या घरात, आमच्या घरकुलमध्ये
जी कोण व्यक्ती येते ती उपाशीपोटी कधीच जात नाही याची मी नेहमीच काळजी घेते. वा, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना जी या कुटुंबामध्ये राहतात. या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून माझे पती दादासाहेब रामपुरे. अच्छा, दादासाहेब रामपुरे. दादासाहेब पण नमस्कार नमस्कार. आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं. आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत, तर तुम्ही जर एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखी छान वाटलं. इथे मंजिरी समोर असताना मंजिरी माझी अर्धांगिनी जी या घराची खरं तर स्वामिनी आहे. वा, कारण ती आल्या गेल्यांचं प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसं कुणा पण तिला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय, कुणाला काय नकोय, कुणाला काय द्यायचंय. सो इतपत एका अतिशय हुशार, अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धांगिरीचा मला खूप अभिमान आहे. आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज ज्याच्यामुळे हे वैभव तुम्हाला दिसतंय, त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टीचं एक फाउंडेशन असतं, पाया असतो, तो भक्कम करण्यात मंजिरीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि माझा मुलगा अथर्व त्याचाही वाटा. पण मी तुम्हाला काय म्हणतो, आता आधी मी तुमच्या अर्धांगिनी म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो, त्यांना आधी शेजारी होते तुमच्या. बरं मला सांगा, बरं तुम्ही आला इतके छान, नेहमीच तुम्ही आम्हाला रुबाबदार दिसतात, असं करारे दिसतात, असं असण्यामागे काही विशेष कारण आहे का? करारी असं मी नाही म्हणणार, दिसत असलो तरी एक अतिशय मंजिरीच्या समंजस, सगळ्यांना सांभाळून घेणारा, गोड स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात. आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो, आमच्या परिवारातले सगळे हिरे आहेत, त्यांना एका छान घरामध्ये राहतो, तर आता अथर्वला भेटण्याची आम्हा सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. तर जरा अथर्वला बोलवाल का? अथर्व, वा, या 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 अथर्व या. वा, संस्कार, वा, किती छान. बरं अथर्व, काय सांगशील, आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेर की अंबिका नाही आहे, तर काय तिची आठवण येते का, कसं वाटतं आता ती नाही आहे तेव्हा? उत्तर खूप साहजिक आहे. ऑब्व्हियसली माझी फॅमिली आहेच, पण मी अंबिका बरोबर माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितला होता. छान बघितली. बरोबर. तर ह्या सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात. बरोबर. पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर आपण जेव्हा बोलतो, शी इज अ पार्टनर फॉर लाईफ. बरोबर. माझी मुलगी सुद्धा असेल, ती आणखी इम्पॉर्टंट आहे माझी मुलगी, आणि तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असतील, पण लाईफ पार्टनर गमावला आहे. तर सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला आणि खूप तिला मिस करतो. बरोबर. एक आपलं अतिशय जवळचं एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं, मला असं वाटतं ती कमी आपल्याला नेहमीच सतत जाणवत असते. रोजच्या रोज आठवण येतच असते आपल्याला त्या व्यक्तीची. बरोबर आहे. पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य, बरोबर आहे की आपल्याला पुढे जायचंच असतं. बरोबर आहे. तर मग आता चला असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही, पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आई मिळण्यासाठी म्हणून तरी? माझ्या आयुष्याची कोंडी आहे तिला. माझा फोकस, माझा फोकस, पर्सनल लाईफचा फोकस वेदा आहे. बरोबर. तिला कसं कम्फर्टेबल परत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. पर्सनली तुला जसं सांगितलं मी की मी एक लाईफ पार्टनर गमावला आहे. बरोबर. तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली होती, माझं आयुष्य पुढचं बघितलं होतं, आणि त्या व्हिज्युअलमधनं तिला काढून दुसऱ्याला फिट करणं ते पॉसिबल तर नाहीच. इट्स इम्पॉसिबल.
मी ते करू शकत नाही, व्हिज्युअली सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा. बरोबर. पण अधूनमधून चर्चा होत असते, पण त्यातनं आय डोंट नो. येस, माझी प्रायोरिटी वेदा आहेत, पण ते एक सोडून अजून मला काही करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष जास्त देतो आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही देऊ शकतो. बरोबर. एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच, म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील, पण तरी सुद्धा नातं जपणारी असं हे तुमचं कुटुंब आहे. बरोबर आहे. तर आता विषय निघालेलाच आहे, तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर शुअर. हो हो, नक्की नक्की. वेदा 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 अरे वा वा वा, वेदा आली आहे. आणि वेदाबरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे, तर आता आपण त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. मी अनन्या रामपुरे, वा. दादासाहेबांची लाडकी लेक आणि या घरातली शेंडेफळ. हे लक्षात आलेलंच आहे, लाडकी आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा. मला खूप खूप मजा येते. दादाकडून खूप प्रेम मिळतंय, दादासाहेबांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आई तर खूपच प्रेम देते. वा 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 वा. बरं, आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करतायत, तू सगळ्यांची लाडकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे, पण तुझं लाडकं या घरामध्ये कोण आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे. काय आहे, असं गॉसिप्स बाहेर नाही निघालं तर पत्रकार येऊन काय फायदा झाला असं होईल नाही का? ओ गॉड, दॅट्स अ बिग क्वेश्चन. सगळेच लाडके आहेत, म्हणजे मी सगळ्यांवर प्रेम करते. दादासाहेब, दादा, वेदा, आईसाहेब आहेत, सगळ्यांवर आहे, आत्या आहे. बट नो मॅटर व्हॉट, आय डोंट लाईक माया. अच्छा, माया आवडत नाही? अजिबात नाही आवडत. अच्छा, इतकं नाव प्रेमळ नाव आहे माया आणि तरी सुद्धा तुला आवडत नाही म्हटलं तर आश्चर्यच आहे. बरं, कोण आहे माया? तिला भेटूया का आधी आपण? येस. आता उत्सुकता आमची ताणली गेली की तुला न आवडणारी व्यक्ती कोण आहे, भेटूया तरी आपण. गेला माया कुठे आहे? माया 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 ह्याच घरामध्ये आहे का आता? हॅलो अथर्व. हॅलो हॅलो हॅलो. अच्छा, या माया का? वा वा वा. माया, तुम्ही पण रामपुरी कुटुंबातलेच आहात का? ऍक्च्युली हो पण आणि नाही पण. म्हणजे नाव आम्ही पार्ट ऑफ दिस फॅमिली. आम्ही त्याची सावलीच म्हणू शकतो तुम्हाला. अंबिकाची सावली? हो. म्हणजे जरा नीट सांगितलं तर बरोबर. म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच वाटलो आहे. अच्छा. आणि ती जशी या घरात आले तिच्या मागे तिची सावली म्हणून मी इथे आले. त्यामुळे घरही माझं, माणसंही माझी, वेदाही माझी. अच्छा 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 अच्छा, ओके. मग तसे तुम्ही आलात. पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये, पण वेदा तर आहे. तर वेदा बरोबर तुमचं कसं नातं आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मत म्हणजे काय, म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे. ऍज आय सेड, या घरातली प्रत्येक लोक ती सगळी माझी आहेत. अच्छा या. अच्छा, म्हणजे वेदा ही तितक्याच जवळची आहे अगदी अगदी. आणि तुमच्या या सगळ्यांवरती प्रेम आहे. खूप छान. वा 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 वा, किती छान. म्हणजे हळूहळू तुमच्या घरातली माणसं आमच्या ओळखीची व्हायला लागलेली, कुटुंबातली. आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की खूप छान कुटुंब आहे तुमचं. कुटुंबात बरीच तुमच्या नाती आहेत, माणसं आहेत. अजून कोणी आहे ना तुमच्या कुटुंबामध्ये का तुम्ही एवढीच जण राहता इथे? माझी सखी बहीण नर्मदा. अच्छा, त्या नर्मदा. या या. अरे नर्मदा, माझे मेवणे दामोदर. हा, अच्छा अच्छा अच्छा. आणि यांचा मुलगा. या जरा या पुढे जवळ या. वा, अच्छा. नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. आपण नर्मदा त्यांची गप्पा मारूया. अच्छा, तुम्ही सुद्धा इथेच राहता का? हा, म्हणजे मी दादासाहेबांची धाकटी बहीण, रामपुरे घरातली मुलगी. आणि मी इथेच राहते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल नाही की मी सासरी का नाहीये? हो, तेच ना. म्हणजे मला माझं ह्या घराशी इतकं घट्ट नातं आहे ना, घर सोडून जायचीच इच्छा नाही होत मला. म्हणजे या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी सोन्यावर पिवळं आहे अगदी. वा 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 वा. अच्छा,
आणि हे पण येथेच असतात म्हणजे घरचं काही नाही गरज नाही हो. कसं आहे ना हा माझं माझ्या बायकोवर आहे ना खूप प्रेम आहे हो. अच्छा मी सांगेल ते मी ऐकतो ती म्हणाली इथे राहायचं मी इथे येऊन राहिलो आणि मुळात आहे ना मी कसं आहे तुमचं कूल आहे अच्छा. घरकुलात आहे अरे वा 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 किती छान कूल आहात म्हणून तुम्ही घरकुल आहात वा 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 आणि हे हा माझा मुलगा अजित अच्छा अच्छा वा वा काय लाईफस्टाईल आहे यांची सॉलिड एकदम वा वा म्हणजे असेच तुम्ही असता का नेहमी ऑब्विसली अच्छा एवढ्या मोठ्या एम्पायरशी एवढ्या मोठ्या घराशी कधी ना कधी माझं नातं जुळणार आहे माझं नाव जोडलं जाणार आहे अच्छा सो त्यानुसार गाणं हे गरजेचंच आहे ना वा और बाय अरे वा वा काय ऍक्सेंट आहे तुमचा एकदम खतरनाक एकदम वा 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 किती छान बरं हे तर सगळं तुमच्या कुटुंबाशी ओळख तर झालेलीच आहे परंतु आपण जिला भेटायला मगाशी बोलवलं ती वेदा मात्र अजून काहीच बोलत नाहीये ती तिच्या गावली बरोबरच आहे आणि ती अजिबातच काही बोलत नाही पण वेदाशिवाय का वेदा वेदा ए बाळा वेदा 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 वेदाशी जरा आपण एकदा बोलून घेऊ. तुम्ही ना पुढची कोण इथे इथे येऊन बोला कोण आहे ते हा इथे 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 एक मिनिट थोडासा हॅलो इथे 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 कोण आहात कोण तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात हा कोण नाही बरं आला आला असं का म्हणतो याची भाषा एकदम काही कळत नाही असं तुम्ही बाबा या इथून इथून या वेळा हो बरोबर एक मिनिट तुम्ही आधी कोण आहात ते तरी आम्हाला कळेल ना म्हणजे हे अचानक मध्येच दोघं जण आले हे कोण आहात तुम्ही हे माझे बाबा आहेत आणि तुम्ही आणि मी मीरा हे स्मशानात राहतात अच्छा आणि यांची सगळी चेष्टा करतात मी म्हटलंय बाबा पण मला काय म्हणायचं की हे असं का करतायत म्हणजे काय झालंय काय नेमकं सोमवार म्हणायचंय का सोमवार अच्छा हा हा सोमवारी काय सोमवारी हा 17 सोमवार काय आहे 17ला नेमकं 17 काय अच्छा 17 हा कोणती तारीख कुठली कोणता महिना हा महिना 17 फेब्रुवारी 17 फेब्रुवारीला काय बाबा तुम्ही काय बोलताय काही अर्थ लागत नाही तुम्ही चला बरं तुमच्या अंधारात फेब्रुवारी 10:30 वाजता काय होणार तुम्ही माझी काळजी नेहमीच घेत असता मला माहिती मी
हा जपणार आहे. हा, अरे वा वा, मी तुला जपणार आहे. बरं बरं, बाबा थोडेसे इमोशनल झाल्यासारखे वाटतं. बरं, आपण जरा थोडंसं तुमच्याबद्दल बोलूया. काय सांगाल मला तुमच्याबद्दल? कारण तुमची अजून व्यवस्थित ओळख काही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून. मी मीरा आणि हे माझे बाबा. लहानपणीच माझी आई माझ्यापासून लांब गेली आणि त्यानंतर माझी बहीण सुद्धा माझ्याकडे लांब गेली. आई बरोबर काय झालं काही माहित नाही, पण हे सगळं झाल्यानंतर बाबा स्मशानात राहायला लागले. स्मशानात? मला सोडून ते स्मशानात राहायला लागले आणि मग मला काकी काकांसोबत राहावं लागलं. बरं बरं बरं, पण ते 17 फेब्रुवारीला आम्ही सगळेजण काळजी घेऊ की काय होणार आहे ते. आम्ही सगळेजण जरा थोडं अलर्ट राहू त्या दिवशी आणि आम्ही पाहू काय होतंय. हा हा, बरोबर ना? असंच म्हणतात तुम्हाला? बापरे, बरं बरं बरं, हरकत नाही. ही या कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे. तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे. तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे. आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत, आमच्या फॅमिलीचे खूप महत्वाचे एक सदस्य अजून आहे. अच्छा, आहे अजून? इंट्रोडक्शन झालेलं नाही. अच्छा, मी मिनिट मी अरे बापरे, कोणतरी स्पेशल माणूस आहे वाटतं. वा 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 वा. कुटुंब छान आहे तुमचं. अगदी सगळे लोक अगदी एकमेकांमध्ये खूप प्रेम करतायत. अतिशय त्या सुद्धा कळायला लागतील. बरोबर आहे की नाही? वा वा वा, खूप छान. बरं आहे ना? गॉगल लावून फिरताय म्हणून त्याच्यामध्ये. वा, कोण आला? प्रणव हा आमच्या फॅमिलीचं अतिशय महत्वाचं फॅमिली मेंबर. याचं नाव आहे बडी. बडी? जेव्हा वेदा बडी सेट बडी. वा वा, अच्छा बडी. अरे वा, हा ऐकतोय. बडी सीट म्हटल्यावर बसला येतो. वेदा जेव्हा अगदी लहान होती तेव्हा वेदनी आणि अंबिका आम्ही वेदाला एक गिफ्ट म्हणून बडीला आणलं होतं. आणि आता आमच्या फॅमिलीचं अतिशय महत्वाचं सदस्य झालेलं आहे. वा, आहे बडी 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 सेट बडी सेट बडी सेट. वा, बडी बडी सेट बडी. वा 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 वा, किती छान. मला असं वाटलं की अतिशय महत्वाचा सदस्य होता, त्याचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. अजून माणसं आहेत. खरं आहे, कुटुंब मोठा आहे, पण हळूहळू काही ना कोणीतरी निश्चितपणाला आम्हाला भेटत राहील, दिसत राहील. बरोबर आहे की नाही? अरे आता हे कोण आले आणखी? चाफ्याचं मुली घेऊन आले. अरे बापरे. हा, काय म्हणते? अच्छा, ओ. मी या घटनाचा माळी इथे घडणाऱ्या सगळ्या घटनांचा एक मुख साक्षी आहे. मला सगळ्या गोष्टी अमिताबाईंनी शिकवल्या. शिकवली. त्या घराच्या आसपास असलेली सगळी झाडं लोकांनी मिळून लावली. अमिताबाई गेल्या आणि निराधार झालं. अरे बापरे. नाही, लवकरच तुम्हाला हे सगळे जण मिळून आधार देतील, काही काळजी करू नका. आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो की निश्चितपणाने तुम्हाला लवकरात लवकर आधार मिळू देत, तुम्हाला समजून घेतील, अशी सगळ्यांना सद्बुद्धी मिळेल. बरोबर आहे की नाही? जसं का हा जरा रेस्टलेस होतोय, बरोबर ना? आपण याला जरा परत एकदा त्याच्या घरी त्याच्या जागेवरती घेऊन जाऊया. हा, तर आपण सगळेजण इथे छान पद्धतीनं आपण भेटलेलो आहोत, एकमेकांबरोबर गप्पा सुद्धा झालेल्या आहेत. पुढे आमचा पाहुणचार हो का नाही, सगळी तयारी झालेली आहे. मी मगाशीच घेऊन आले. वा, पण चालेल का तुम्हाला? चालेल. हा, चला. मग तुम्ही सगळे जरा व्हा पुढे, आम्ही येतोच. मी 5 मिनिटात जरा या सगळ्यांना बाय बाय करून आलोच. हा, चला. सर्व आणि रामपुरे कुटुंबाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना थँक्यू येण्यासाठी आणि आमच्याशी बोलण्यासाठी, आमच्याबद्दल माहिती घेण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. आणि काही काळजी करू नका. 10:30 वाजता सोमवार ते शनिवार आपल्याला हे रोजच भेटणार आहे. आणि यांच्याबरोबर गप्पा सुद्धा तुम्हाला मारायच्याच असतील, त्या गप्पा मात्र आपण तिकडे जाऊन मारणार आहोत. तर मी आता तुम्हाला विनंती करणार आहे की आपण पुढची तयारीसाठी पुढे जायचं आहे. आणि आणि आज तो योग तुमच्या आयुष्यात आहे. अहम ब्रह्मास्मी.
अहम ब्रह्मास्मी. या जर त्यांना जागा देता का त्यांना जरा येऊ द्या. नमस्कार. तुम्ही कोण म्हणजे आम्हाला म्हणजे मलाही माहिती नाहीये तर आपण कोण? आम्ही कोण? हा डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा, साक्षात परमेश्वर दिसेल तुला. उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं तुझं पुण्य अजून तेवढं संचित झालेलं नाही. मी बाबा रंगराज, अहम ब्रह्मास्मी. बाबा रंगराज. बरं तुम्ही कुठे राहता? याच घरात राहता की अजून कुठे? परमेश्वराचा वास सगळीकडे असतो. प्रत्येकाच्या मनात मी आहे, परंतु माझं स्थान माझा आश्रम आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आश्रमात असतात? माझाच आश्रम आहे. ओ अच्छा 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 अच्छा, तुमचा आश्रम आहे. वा. आणि मग आम्हाला भेटत असतात तुम्ही अधूनमधून? परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं. आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या भेटीला. वा. पायाशी जावं लागतं म्हटल्यानंतर पटकन पाया पडून घेतो तुमच्या. अहम ब्रह्मास्मी. वा 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 वा. तर अशी सगळी ही माणसं आहेत, हे एक देव आहेत त्यातले, आणि आपण या सगळ्यांना भेटलेलो आहोत. तर आता मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या कास्ट आणि क्रूला इथे येण्याची मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांबरोबर अगदी एक छोटेकडे 2 मिनिटं गप्पा मारूया. आणि मग आपण तुम्हाला जे वन टू वन इंटरव्ह्यूज करायचे आहेत ते करण्यासाठी 10:30 वाजता. आता आपलं फॉर्मल तर बोलणं झालेलंच आहे. तुमचं पात्र काय आहे हे आम्हाला कळलेलंच आहे. तर आता मी शर्वरीताईंना विनंती करणार आहे की या मालिकेबद्दल काय सांगाल? या मालिकेतले VFX आम्ही असं ऐकलेलं आहे की फार एक कलाकार म्हणून नाही तर ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला सांगायला आवडेल. कारण आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला तर अंगावरती काटा येईल असा तो एक प्रोमो होता. आणि मला वाटतं ही एक खूप भव्य सिरियल आहे. इतर सिरियल्सपेक्षा खूप वेगळी आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहे. त्याचं कथानक वेगळं आहे. आणि VFX बद्दल बोलशील तर तुम्ही आता प्रोमो पाहिलाच असेल. तर ते खरंच घडतंय आपल्या समोर. इतकं ते खरं वाटतं, इतकं ते अमेझिंगली ते डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप अप्रतिम अनुभव येणार आहे. म्हणजे तुम्ही एखादी फिल्म बघताय मोठ्या पडद्यावरती असं तुम्हाला हा एक अनुभव येणार आहे. खरंच आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही मालिकेमधनं जे काही पाहिलं नव्हतं ते सगळं आम्हाला पाहायला मिळणार आहे. तो ग्रँजर पाहायला मिळणार आहे. खरंच सिनेमामध्ये आम्ही पाहत असतो तसं VFX आत्ताच प्रोमोमध्ये दिसतंय. तर पुढे जाऊन मालिकेमध्ये काय काय गोष्टी आम्हाला नवीन पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता आम्हाला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं कमाल तुमचं कॅरेक्टर पकडलेलं आहे, इतकं घट्ट पकडलेलं आहे, आपलंसं केलेलं आहे. असं वाटत होतं काही वेळा करता की तुम्ही सगळ्यांना खरोखर ते पात्र जगता. तर खरंच तुम्हा सगळ्यांना तुमचं खूप 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 अभिनंदन. आणि काका म्हणतात तसं सलाम तुम्हाला सगळ्यांना. बरं, आता मी मिलिंद सरांना विनंती करणार या मालिकेबद्दल काय सांगाल तुम्ही? आता ही मालिका नेमकी कशी आहे? म्हणजे याच्याही काही नातेसंबंध जपणारी आहे, काही लव्ह स्टोरी आहे, याच्यामध्ये नेमकं काय आहे? हे बघ, ही मालिका आहे झी टीव्ही. बरोबर. आणि झी टीव्हीचा इतिहास असं सांगतो आतापर्यंत की त्यांचे जे प्रोजेक्ट आतापर्यंत आलेले ते सर्व हे माणसांमधल्या नात्यांवर, त्यांच्यातल्या प्रेमावर, बरोबर, त्यांच्यातल्या असूयेवर. पण शेवटी सगळ्यांचं छान व्हावं या एका प्रिन्सिपलवर तुमच्या सगळ्या मालिका आधारलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी देणारी ठरणार आहे. पण आत्ताच तुम्ही होलोग्रामवर काही काही गोष्टी बघितल्या आमच्या आधी असं आम्हाला कळलं. आणि त्यामुळे झीनी ह्यावेळेला खूप वर्षांनी पहिल्यांदाच राहतं एक अतिशय टेक्निकल साईडनी एक परिवाराची गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे. वा वा. की ज्यामुळे मी तुला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे हिरे खूप असतात पण त्याला एक कोणतं चांगलं लागतं तर त्या हिऱ्याचं महत्व उठून दिसत नाही. ते को एक्झिस्टिंग असतात हिरे आणि कोणतं. असं झी मराठी आहे. खरंच आहे. जे सगळ्या मालिकांना एक छान असं पॅकेजिंग करून आपल्या इतक्या सुंदर मराठी ऑडियन्स समोर मांडतात.
वा झाली होती आणि मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा त्याच स्लॉटवरती पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण येत आहात आणि तुला जपणार आहे या नावानं तुम्ही या मालिकेतनं तुम्ही सगळेजण प्रेक्षकांच्या समोर येतात. त्या मालिकेमध्ये थ्रिलर होतच पण याच्यामध्ये हॉरर सुद्धा आहे पार्ट, याच्यामध्ये खूप छान टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. सो ही प्रेक्षकांसाठी ट्रीट असणारच आहे. तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्हा सगळ्यांचे आभार. हे तर तुम्हाला रोजच्या रोज भेटतच राहतील परंतु तुम्ही आम्हाला भेटत नाहीत. थँक्यू प्रणव, तू इतक्या सुंदर पद्धतीने आमच्या सगळ्यांचं ओळख करून दिलीस मालिकेबद्दल. थँक्यू थँक्यू खूप थँक्यू 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 सो मच. प्रत्येक कुटुंबाचा एक आपण फॅमिली फोटो घेतो. मला असं वाटतं की या नवीन रुजू होणाऱ्या झी मराठीवरच्या कुटुंबाचा सुद्धा एक फॅमिली फोटो आपण सगळ्या पत्रकारांसाठी घेऊया. मी